नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे फुफ्फुसाचा कर्करोग आणि त्यावरील उपचार. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे डॉक्टर राजेश मिस्त्री. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. डॉक्टर राजेश मिस्त्री हे ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक, सल्लागार सर्जन, थोरॅसिक, फोडगट ऑन्कोलॉजी म्हणून कार्यरत आहेत. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून ऑन्कोलॉजीमध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. सुरुवातीला टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सल्लागार सर्जन म्हणून ते कार्यरत होते. 2009 पासून कोकिलाबेन हॉस्पिटल अंधेरी येथे सल्लागार सर्जन म्हणून ते कार्यरत आहेत. आतापर्यंत डॉक्टरांचा एकूण 35 वर्षांचा अनुभव आहे. चला तर मग आता विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न की फुफ्फुसाच्या कर्करोगाची मुळात लक्षणं कोणती आहेत? लंग कैंसर, जो कैंसर है वो लंग्स में होता है, उसको लंग कैंसर बोलते हैं. तो जो अपने लक्षण होते हैं वो भी लंग्स के रिलेटेड होते हैं. तो ज़्यादा करके कॉमन जो लक्षण होते हैं वो है खांसी आना, जो अच्छे नहीं हो जाती है नॉर्मल ट्रीटमेंट से. खांसी में कभी ब्लड आना, सांस लेने में तकलीफ होना, सांस फूल जाना चलने फिरने पर, छाती में दुखना या गले में गांठ आना, ये सब जो लक्षण है वो लंग कैंसर के लक्षण हैं. पर ज़्यादातर जब लंग कैंसर छोटा होता है तभी कोई लक्षण ही नहीं होते, पेशेंट एकदम नॉर्मल होता है. जब ट्यूमर बढ़ जाता है तभी ये सब जो लक्षण मैंने बताए वो सब पेशेंट को महसूस होते हैं. नक्कीच. डॉक्टर, फुफ्फुसावर आढळणारे नोड्यूल हे नेहमीच कॅन्सरचे असतात का, कर्करोगाचे असतात का? हे एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण की सगळे जो नॉड्यूल लंग चेस्ट एक्सरेवर नाही तर सीटी स्कॅनवर दिसले ते नेसेसरीली कॅन्सर नसतं. पर्टिक्युलरली इंडियामध्ये ट्युबरक्युलोसिस खूप कॉमन आहे. तर खूप सारी जो नॉड्यूल आपल्याला दिसते ते नॉन कॅन्सरस ट्युबरक्युलोसिस नाहीतर दुसरी पॅथॉलॉजी होऊ शकतं. बट लंग नॉड्यूल्स जब होते तेव्हा कैंसर व्हायची शक्यता जास्त असतं. पर्टिक्युलरली जो पेशेंट लोग स्मोकिंग करते हों, बीड़ी पीते हों फॉर लॉन्ग स्टैंडिंग, ऐसा जब होता है तो जब लंग नोड्यूल दिखता है तो पहला अपना डायग्नोसिस रहता है, सस्पेक्टेड डायग्नोसिस लंग कैंसर का होता है. नक्कीच. डॉक्टर राजेश, आत्ताच तुम्ही म्हणालात की धूम्रपान करणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे चान्सेस असतात, पण बरेच वेळा धूम्रपान न करणारा सुद्धा जे नाही करत त्यांना सुद्धा फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो का? डेफिनेटली हो. 80% लंग कॅन्सर असतं तर स्मोकर्समध्ये असतं. वेदर एनी फॉर्म ऑफ स्मोकिंग, बीडी असतं, फिल्टर्ड सिगरेट असतं, अनफिल्टर्ड सिगरेट असतं. पण 20 to 30% कॅन्सर्स, लंग कॅन्सर असं पेशंटला होऊ शकतं की ज्यांनी केव्हा तरी पण स्मोकिंग केलं नसतं. आणि त्याच्यामध्ये महिलांच्या प्रपोर्शन जास्त आहे, कारण की स्मोकिंग इन्सिडेंट्स जो आहे ते जास्त मेल्स मस्त असतं. महिलांमध्ये इतकं जास्त नाही आहे. आता थोडा तो इन्सिडेंट्स वाढत गेलेला आहे. पण ह्या नॉन स्मोकरला पण लंग कॅन्सर होऊ शकतं. नक्कीच. डॉक्टर, आत्ताच तुम्ही म्हणालात की स्त्रियांमध्ये सुद्धा कर्करोगाचं ॲव्हरेजमध्ये प्रमाण आहे. तर सामान्यतः स्त्रियांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण किती आहे? आपण लंग सगळे कॅन्सरची जेव्हा स्टॅटिस्टिक्स काढतं तर कॉमनेस्ट कॅन्सर जो महिलांमध्ये असतं तो असतं ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर, युटराईन कॅन्सर. पण त्याच्यानंतर 4th 5th जो कॅन्सर असतं तो लंग कॅन्सर असतं महिलांमध्ये पण. ओके. डॉक्टर, फुफ्फुसाच्या कर्करोगाविरुद्धच्या उपचारांसाठी कोणते इनोव्हेशन्स आता सध्या मदत करतायत? इन्व्हेस्टिगेशन्स ना. सो डायग्नोसिस साठी पहिला तर स्टोरी होतं सुरू एक्सरे म्हणे, सिंपल चेस्ट एक्सरे. नंतर आपण सीटी स्कॅन, पेट सीटी स्कॅन करतात आणि आपल्याला कळतं की काय स्टेज आहे. पण डायग्नोसिस कन्फर्म करायसाठी आपल्याला बायोप्सी करायला लागतं. तर बायोप्सी दुर्बीननी करू शकता, नाहीतर सीटी गायडेड बायोप्सी करू शकता. त्याच्यामध्ये आपण एक नीडल ट्यूमरमध्ये टाकून त्याच्यामधून थोडे टिश्यू काढून नंतर पॅथॉलॉजीमध्ये पाठवणार आणि पॅथॉलॉजिस्ट आपल्याला सांगणार की हे कॅन्सर आहे की काही नॉन कॅन्सरस नॉड्यूल आहे. सो इन्व्हेस्टिगेशनमध्ये पहिला एक्सरे असतं, नंतर सीटी स्कॅन असतं, पेट सीटी स्कॅन असतं आणि बायोप्सी.
ओके. डॉक्टर, फुफ्फुसाचा जो कर्करोग आहे, लंग कॅन्सर, याचे सिम्पटम्स वगैरे आपण पाहिलं, पण याचं नेमकं निदान, याचे उपचार नेमके कशा पद्धतीने आपण करू शकतो, त्याबद्दल काय सांगाल? सो लंग कॅन्सरमध्ये आता खूप सारे ॲडव्हान्सेस झाले आहेत ट्रीटमेंटमध्ये. आणि ट्रीटमेंट डिपेंड असतं कुठची स्टेज आहे आणि स्टेज आपल्याला पेट स्कॅननी कळतं की स्टेज 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. जेव्हा स्टेज 1 असतं आणि स्टेज 2 असतं, तो अर्ली कॅन्सर आहे. त्याच्यामध्ये बेस्ट ट्रीटमेंट इज सर्जरी, ऑपरेशन. पण जसं कॅन्सरचं स्टेज वाढतं, स्टेज 3 आणि स्टेज 4, त्याच्यामध्ये आपल्याला किमोथेरपी येतं, इम्युनोथेरपी येतं, टार्गेटेड थेरपी येतं, रेडिएशन थेरपी येतं. सो द टाइप ऑफ ट्रीटमेंट जो आहे तो स्टेजवर निर्भर करता है वो। और इट कैन बी कॉम्बिनेशन ऑफ सर्जरी, मेडिकल ट्रीटमेंट विच कंसिस्ट ऑफ कीमोथेरपी, टार्गेटेड थेरपी और इम्युनोथेरपी आणि रेडिएशन थेरपी. ओके. डॉक्टर, जिनोमिक चाचणी हा एक यावर पर्याय असू शकतो का? हो, तो आता खूप सारे ॲडव्हान्सेस झाले आणि अ, कुठच्या प्रकारची ट्रीटमेंटमध्ये पेशंटला मॅक्सिमम बेनिफिट होणार आहे, त्याच्यासाठी हे जेनोमिक स्टडी आपण करतो. म्हणजे बेसिकली टू स्टडी कि कौन-सा जीन में म्यूटेशन हो गया है, क्योंकि वो इन्फॉर्मेशन होता है तो अपने को पता चलता है कि कौन-सा टारगेटेड मेडिसिन देंगे और पेशेंट को ज़्यादा फ़ायदा होगा। 30% जो कैंसर होते हैं एडिनोकार्सिनोमा लंग के, उसमें ये म्यूटेशंस होते हैं। और अगर ये म्यूटेशंस होते हैं तो अपन उसके लिए अप्रोप्रिएट गोली देते हैं, ओरल टारगेटेड थेरेपी, तो उससे काफ़ी हद तक रिस्पॉन्स होता है और पेशेंट की लाइफ काफ़ी बढ़ सकती है। सो जीनोमिक स्टडी लंग कैंसर में बहुत ही महत्वपूर्ण है। डॉक्टर, याचे काही दुष्परिणाम, साइड इफेक्ट्स आहेत का? हो, तो आपण जो पण कीमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी दिली, त्याच्यामध्ये साइड इफेक्ट व्हायचे चान्सेस आहे. पण आपण टार्गेटेड थेरपी दिली तर एक तर कन्व्हिनियंट आहे. ओरली टॅबलेट एक घ्यायची, जसं आपण ब्लड प्रेशरची गोळी देतं, डायबिटीजची गोळी देतं आणि साइड इफेक्ट जो आहे ते कमी होतं. किमोथेरपीमध्ये थोडी साइड इफेक्ट जास्त असतं, पण तो पण टेम्पररी असतं. आपण किमोथेरपी घेतली की थोडे दिवस साइड इफेक्ट असणार, वीकनेस वाटणार, भूक नाही लागणार. पण नंतर थोड्या दिवसामध्ये 4-5 दिवसामध्ये रिकव्हर होऊन जातं. म्हणजे साइड इफेक्ट आहे, पण एकदम काही जास्त नसते जास्त करून हं, हं. आणि तो टेम्पररी असतो. ओके. डॉक्टर, किमोथेरपीची एक्झॅक्टली प्रोसेस काय असते आणि त्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं यावर उपचार केले जातात? ओके, सो अगर ये जेनेटिक जेनोम स्टडी किया उसमें कोई म्यूटेशन नहीं आता है, तो फिर अपने को पेशेंट को कीमोथेरेपी से ट्रीट करना पड़ता है। तो कीमोथेरेपी जब देते हैं, तो कीमोथेरेपी जो होता है वो इंजेक्शंस होता है और पेशेंट को अपने को जैसे सलाइन देते हैं उसके अंदर थेरेपी को ऐड करते हैं और वो सलाइन इन्फ्यूजन देते हैं। तो कीमोथेरेपी ये इंजेक्शन जैसा होता है। हं. ज़्यादा करके ये कीमोथेरेपी 1 दिन में खत्म हो सकती है और फिर 3-3 हफ्ते से रिपीट होती है। ओके. डॉक्टर, क्लिनिकल ट्रायलमध्ये भाग घेण्याबद्दल आपण याचा विचार करू शकतो का? जब भी कैंसर का ऑलरेडी एक बार ट्रीटमेंट हो गया और इससे उसके बाद बीमारी या तो बढ़ रही है तो वापस आ गई है, तो तभी अपने को क्लिनिकल ट्रायल में पार्टिसिपेट करने का सोचना चाहिए, क्योंकि जो स्टैंडर्ड ट्रीटमेंट है, वो सब खत्म हो गई और अपने को नए एवेन्यूज देखना चाहिए। तो अगर कोई क्लिनिकल ट्रायल चल रहा है जिसमें नया मॉलिक्यूल या तो नई कीमोथेरेपी ड्रग्स अपन यूज करके फाइंड आउट करना है कि ये बेनिफिट हो सकता है, नहीं तो वो स्टेज पे अपन क्लिनिकल ट्रायल के बारे में सोच सकते हैं। खाली डायग्नोसिस के बाद फर्स्ट लाइन ट्रीटमेंट में क्लिनिकल ट्रायल की सोचने की जरूरत नहीं पड़ती है ज़्यादा करके। ओके. डॉक्टर, लंग कॅन्सर याचा टप्पा किती महत्त्वाचा असतो? तो कोणत्या स्टेजमध्ये असतो? एकदा सिम्पटम्स दिसल्यानंतर आपण त्यावर कशा पद्धतीने ट्रीटमेंट करू शकतो? तोच मी सांगितलं, जसं की स्टेज 1 मध्ये जास्त करून पेशंटला काही सिम्पटम्स नसतं, काही कंप्लेन नसतं. आपण इन्सिडेंटलचे एक्झिक्युटिव्ह चेकअपसाठी गेलं की एक्स-रे केला अथवा पासपोर्टसाठी काही एक्स-रे केला, ते मग त्याच्यामध्ये एक लहान डॉट दिसलं, त्याच्यामध्ये कॅन्सर झाला, तर तो स्टेज 1 असतं. पण जसं-जसं स्टेज वाढतं, तसं-तसं जो सिम्पटम्स आहे कॉफिंगच्या, ब्लड इन स्प्युटम, चेस्ट पेन, ब्रेथलेसनेस, हे सगळं त्याच्यानंतर येतं. पण एकदम सुरुवातच्या स्टेजमध्ये जनरली इट इज अ सायलेंट टाइप ऑफ कॅन्सर. ओके.
डॉक्टर, आजकाल यंग एजमध्ये लहान मुलंसुद्धा आपल्याला सिगरेट ओढताना दिसतात, पूर्ण व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत. तर यावर तुम्ही काय सांगाल? कारण का हे नक्कीच धोकादायक तर आहेच, पण सध्याच्या या पिढीबद्दल आणि या वागण्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नहीं जो कॅन्सर इन जनरल जो आहे तो हॅबिट रिलेटेड डिझीज आहे आणि महत्वपूर्ण हॅबिट जो आहे तो आहे टोबॅको, मोस्ट हार्मफुल. स्मोकिंग मध्ये देर इज नो सेफ लेवल ऑफ स्मोकिंग. एक सिगरेट घ्या की 10 सिगरेट घ्या, त्याची असर होणारच. आता कॅन्सर इज वन ऑफ द प्रॉब्लेम्स, बट कार्डियोवैस्कुलर डिजीज, वैस्कुलर डिजीज, लंग डिजीजेस, खूब सारी डिजीज की स्मोकिंग की वजह से हो सकता है. और यंग एज में प्योर प्रेशर की वजह से बच्चे लोग स्मोकिंग शुरू कर देते, या तो खाना खैनी वगैरह खाना भी शुरू कर देते. अभी वो टाइम पे तो उनको कुछ होने वाला नहीं है, क्योंकि कैंसर होने को टाइम लगता है, 5 साल, 10 साल, 20 साल भी. तो अभी से उनको इन्फॉर्म करके, उनको साइड इफेक्ट बता के क्या क्या उससे तकलीफ हो सकती, वो सब उनके साथ पहले से अपन एजुकेट करेंगे तो ये आगे चलकर स्मोकिंग नहीं करेंगे, और ये सब जो हैबिट रिलेटेड कैंसर है, टोबैको के रिलेटेड, वो सब कम हो जाएंगे. नक्कीच. डॉक्टर, अजूनही काही विषयांवर तुमच्यासोबत बोलायचं आहे, पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर राजेश मिस्त्री आणि त्यांच्यासोबत आपण फुफ्फुसाचा कर्करोग आणि त्यावरील उपचार या विषयावर चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, या लंग कॅन्सरविषयी सर्जरीमध्ये आता सध्या आधुनिक टेक्निक्स कोणत्या आलेल्या आहेत उपचारासाठी? ओके. सो जसं मी अगोदर सांगितलं की स्टेज 1, स्टेज 2 मध्ये सर्जरी खूप महत्त्वपूर्ण आहे क्युअरसाठी. तर आता खूप सारे ॲडव्हान्सेस झाले आहे सर्जरीमध्ये. पण आपण ओरिजिनली जेव्हा सर्जरी करत होतो, तो एकदम मोठा कट करून लंग्समध्ये जो ट्यूमर आहे त्याला तो काढण्यासाठी यूज करत होतो. पण आता मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी, जशी पोटामध्ये लॅप्रोस्कोपिक गॉल ब्लॅडर काढायला सर्जरी होतं, तसंच आता हे मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी करून आपण लंग कॅन्सरचं ऑपरेशन करू शकतो. तो मिनिमल सर्जरी त्याला वॅट्स म्हणतं, वॅट्स सर्जरी. त्याने फायदा हे आहे की जो कट्स असतात ते खूप लहान असतं आणि त्याच्यासाठी जो पेशंटची रिकव्हरी असतं तो खूप जल्दी होते. नॉर्मली आपण ओपन सर्जरी केली तर पेशंट 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहतं. पण आपण मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी केली तर 3-4 दिवस नाही तर 5 दिवसमध्ये घरी पेशंटला पाठवू शकतं. पेन पण खूप कमी होतं हं, आणि रिकव्हरी पण फास्टर असतं. ओके. आणि नंतर आता वन स्टेप आपण पुढे गेलोय. आता रोबोटिक सर्जरी पण करू शकतो. रोबोटिक सर्जरी पण मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी आहे. पण आपण जेव्हा रोबोट यूज करतो, तर डॉक्टर्सला ते मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी करायला तो असिस्ट करतं आणि ऑपरेशन जास्त ईझी असतं आणि रिझल्ट्स जास्त बेटर असतं रिकव्हरी वाईज. सो ओके. आता ओरिजिनली आपण पहिला ओपन सर्जरी केली. त्याच्यानंतर मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी, वॅट सर्जरी केली आणि आता रोबोटिक असिस्टेड वॅट सर्जरी होतं लंग कॅन्सरची सर्जरीसाठी. हं, हं, हं. डॉक्टर, याला आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो किंवा लंग कॅन्सर होऊच नये म्हणून आपण कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? ओके. सो लंग कॅन्सर जसं मी अगोदर सांगितलं, आणि खूप सारे कॅन्सर्स हॅबिट रिलेटेड कॅन्सर आहेत. आणि जो मोस्ट इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे लंग कॅन्सरमध्ये तो आहे टोबॅको स्मोकिंग. तर आपण पहिल्यापासून टोबॅको स्मोकिंगला डिस्करेज केला तर हे कॅन्सरचे इन्सिडन्स धीरे 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 करून कमी असतं. आपण USA आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये बघितलं की हे अँटी स्मोकिंग कॅम्पेननी धीरे धीरे जो नंबर ऑफ पीपल स्मोकिंग कमी झाले आणि 10 वर्ष नंतर मी बघितलं की लंग कॅन्सरच्या पण जो प्रमाण आहे तो धीरे धीरे कमी झाला. पण आता तिकडे स्मोकिंग कमी झालंय आणि इंडियामध्ये स्मोकिंग, इंडिया, चायना, एशियन कंट्रीजमध्ये स्मोकिंग वाढलाय. तिकडची सिगरेट सगळी इकडे मार्केटिंग करतं. तर आपल्या कंट्रीमध्ये धीरे धीरे आता लंग कॅन्सरचा जो मात्रा है तो वाढत चाललाय. मतलब कि मेन में, आदमियों में लंग कैंसर एकदम नंबर 1 कैंसर है, अगर अपन एक ऑर्गन का देखने जाए तो. ये प्रिवेंट करने के लिए जो मोस्ट इम्पोर्टेंट मैसेज होना चाहिए वो है कि टोबैको स्मोकिंग नहीं करना चाहिए. टोबैको का सेवन कोई भी फॉर्म में, स्मोकिंग में, बीड़ी में, गुटखा में, ये सब नहीं करेंगे तो आगे चलकर लंग कैंसर जो होने का चांसेस है वो बहुत कम हो जाएंगे. ओके.
डॉक्टर राजेश, लंग कॅन्सर याविषयी आपण एवढी चर्चा केली, त्याच्या सिम्पटम्सबद्दल बोललो, पण एकदा सिम्पटम्स आपल्याला कळाल्यानंतर त्याचं आपण जर लेट निदान केलं किंवा त्यावर ट्रीटमेंटसाठी जर आपण लेट केला, तर तो कॅन्सर बाकीच्या शरीराच्या भागावर इफेक्ट करतो का? हो, हो. आपण जेव्हा स्टेज 4 आला, स्टेज 4 केव्हा म्हणतं, की जेव्हा कॅन्सर जो लंग्समध्ये सुरू झालाय, तो ब्रेनमध्ये गेलाय, लिव्हरमध्ये गेलाय, बोन्समध्ये गेलाय, तेव्हा तो स्टेज 4 सांगतं. म्हणजे स्टेज 4 झालं, की कॅन्सर क्युरेबल नाही आहे. पण हे आता लेटेस्ट ॲडव्हान्सेसनी आपण ट्रीटमेंट प्रॉपर केली, तर लाईफ पण आपण वाढवू शकतो आणि क्वालिटी ऑफ लाईफ जो आहे, तो पण इम्प्रूव्ह करू शकतो. तो स्टेज 4 कॅन्सरमध्ये कॅन्सर सगळं दुसरे ऑर्गन्समध्ये स्प्रेड पसरलं असतं. साधारण कोणत्या स्टेज सुरू असताना आपल्याला त्यावर योग्य ते निदान करायला हवे? स्टेज 1 आणि स्टेज 2 असलं, तर ऑपरेशन आणि नंतर किमो नाहीतर रेडिएशन देऊन जो रिझल्ट येऊ शकतं, तो बेस्ट रिझल्ट असतं. लाइक आपण क्युअर व्हायचे चान्सेस जो आहे, तो बेस्ट चान्सेस स्टेज 1 मध्ये आहे, जेव्हा ट्यूमर खूप लहान असतं. हं. समजा ट्यूमरची साईज 1 सेंटीमीटर नाहीतर कमी झाली, तर क्युअर व्हायचे चान्सेस ऑलमोस्ट 80 to 90% असतं. आणि स्टेज 3 मध्ये आलं, तर क्युअर व्हायचे चान्सेस खाली 15 to 20% आहे. आणि स्टेज 4 मध्ये आपण क्युअर नाही करू शकतो, पण त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. क्वालिटी ऑफ लाईफ पण वाढवू शकतो प्रॉपर ट्रीटमेंटनी. ओके. डॉक्टर, आता सध्या आपण बघतो की कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. तर त्यासाठी आपलं जे काही सध्याचं लाईफस्टाईल आहे, जे आपण बाहेर फास्ट फूड खातो, ते कुठेतरी याला कारणीभूत आहे असं वाटतं का तुम्हाला? हो, हो, नक्की. सायंटिफिक डेटा पण आहे, की आता हे सगळं जर आपण फॅटी फूड खातं, त्यांनी ओबेसिटी वाढतं आणि जो इम्पोर्टंट रिस्क फॅक्टर आहे आफ्टर स्मोकिंग, अल्कोहल, तो आहे ओबेसिटी. लॅक ऑफ एक्सरसाइज लीडिंग टू ओबेसिटी और डायट इम्प्रॉपर डायट causing obesity. So obesity is important risk factor कॅन्सरसाठी, particularly breast cancer, ovarian cancer, stomach cancer. तो अपना बैलेंस डाइट लेंगे और हेल्दी लाइफस्टाइल जिएंगे, तो बहुत सारे कैंसर्स जो आज अपन देख रहे हैं, वो आगे चलकर कम होने लगेंगे. ओके. डॉक्टर, कर्करोगावर उपचार करण्यासाठी आपण किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी याचा उपयोग करतो. तर किमोथेरपीबद्दल तुम्ही सांगितलंत, पण रेडिएशन थेरपी नेमकी एक्झॅक्टली काय असते त्याबद्दल थोडक्यात सांगा. ओके. सो रेडिएशनमध्ये आपण जो आयोनिक रेडिएशन असतं, तो फोकस करतं ट्यूमरवर आणि तो आयोनायझिंग रेडिएशन जे असतं, तो कॅन्सर सेल्सला डिस्ट्रॉय करतं. सो समजा की पेशंटला ब्रेनमध्ये एक ठिकाणी कॅन्सर असेल, तर त्याच्यामध्ये ऑपरेशन करायचंच बहुत सारे टाइम डिफिकल्ट असतं. तर त्याला स्पेशली रेडिएशन देऊन आपण ट्रीट करतात. सिमिलरली कोई जगह पे जहाँ ऑपरेशन नहीं हो सकता है या तो पेशेंट अनफिट है मेडिकली क्योंकि उसका हार्ट वीक है, तो भी उसको अपन ट्रीटमेंट रेडिएशन थेरेपी से कर सकते हैं. तो पेशेंट को एक स्पेशल रूम में मशीन के अंदर सुलाते हैं और फिर जहाँ ट्यूमर होता है उस पे जो आयोनाइजिंग रेडिएशन है वो उसको फोकस करते हैं. और ये ट्रीटमेंट कभी-कभी 5 दिन में, 8 दिन में भी खत्म हो सकती है और कभी-कभी 4-5 हफ्ता भी लग सकता है. और ये ट्रीटमेंट से जो आयोनाइजिंग रेडिएशन होता है, वो लंग्स के जो कैंसर सेल्स होता है उसको डिस्ट्रॉय करता है. और अभी जो नए-नए मशीन आए हैं, उससे इतना एडवांसेस हुआ है कि जो फोकसिंग एकदम प्रॉपर होता है, तो नॉर्मल टिश्यूज़ होते हैं उसको रेडिएशन नहीं होता है, तो उसकी वजह से साइड इफेक्ट भी कम होती है. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आमच्याशी कनेक्ट झाला आणि फुफ्फुसाचा कर्करोग या विषयावर खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. फुफ्फुसाचा कर्करोग आणि त्यावरील उपचार या विषयावर आपण डॉक्टर राजेश मिस्त्री यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. कोकिलाबेन हॉस्पिटल अंधेरी या ठिकाणी ते असतात. तुम्ही या ठिकाणी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.